नमस्कार. आज आपण बोलणार आहोत ई-श्रम कार्डबद्दल. हे कार्ड आहे ना, हे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी खूपच महत्त्वाचं आहे. खरं तर एक पॉवरफुल साधन आहे, कारण या एका कार्डमुळे सरकारच्या अनेक योजनांचे दरवाजे उघडतात. तर मग चला पाहूया की घर बसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा, अगदी सोप्या स्टेप्समध्ये. सगळ्यात आधी याचा सर्वात मोठा फायदा काय तर तो म्हणजे सरकारी पेन्शन योजना. हो, बरोबर ऐकलं. या कार्डमुळे दरमहा 3,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. म्हणजे वृद्धापकाळात एक मोठा आर्थिक आधारच मिळतो. आणि एवढंच नाही, हे कार्ड एक प्रकारे सुरक्षा कवच सुद्धा आहे. कार्डधारकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा सुरक्षा विमा मिळतो. समजा काही अपघात झाला किंवा काही आकस्मिक घडलं तर कुटुंबाला मोठी आर्थिक मदत मिळते. थोडक्यात सांगायचं झालं तर हे कार्ड म्हणजे अनेक फायद्यांचं एक प्रवेशद्वारच आहे. महिन्याला पेन्शन, विमा संरक्षण, सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत थेट बँक खात्यात, आणि एवढंच नाही तर रोजगाराच्या नवीन संधी, हे सगळं फक्त एका कार्डमुळे शक्य होतं. ही पूर्ण प्रक्रिया आपण अगदी सोप्या 5 टप्प्यांमध्ये पाहणार आहोत. म्हणजे अर्ज भरताना कोणताही गोंधळ होणार नाही. चला तर मग एक एक करून पुढे जाऊया. तर आपला पहिला टप्पा, अर्ज सुरू करायच्या आधी जर काही गोष्टी आपण तयार ठेवल्या तर पुढचं काम एकदम पटकन आणि सोपं होऊन जातं. अर्ज करायला फक्त 3च गोष्टी लागतात. एक म्हणजे आपला आधार नंबर, दुसरं म्हणजे आपलं बँक खातं आणि त्याचा IFSC कोड, आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्डची लिंक केलेला मोबाईल नंबर. कारण व्हेरिफिकेशनसाठी जो OTP येतो तो त्याच नंबरवर येतो. चला तर मग आता प्रत्यक्ष अर्ज कसा भरायचा तेच बघूया. आपण थेट सरकारी वेबसाईटवर जाऊन नोंदणी कशी करायची हे आता पाहणार आहोत. बरं, मग सुरुवात कशी करायची? सगळ्यात आधी e-shram.gov.in या सरकारी वेबसाईटवर जायचं. वेबसाईट उघडली की रजिस्टर ऑन ई-श्रम असे लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा. तिथे तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, तिथे EPFO किंवा ESIC सदस्यत्वाविषयी विचारलं जाईल, तिथे नाही निवडायचं आहे. झालं, मग तुमच्या फोनवर एक OTP येईल, तो टाका आणि सबमिट करा. पहिली पायरी झाली सुद्धा. यानंतर येते आधार KYCची स्टेप. ही खरं तर खूप सोपी आहे. इथे फक्त आधार नंबर टाकून OTPने व्हेरिफिकेशन करायचं. याचा फायदा काय तर आपलं नाव, फोटो, जन्मतारीख अशी बेसिक माहिती आपोआप भरली जाते. आपला वेळ वाचतो. ठीक आहे, आता आपण अर्जाच्या पुढच्या भागात आलोय. इथे आपल्याला आपली वैयक्तिक माहिती, कुटुंबाबद्दलची माहिती आणि पत्ता भरायचा आहे. इथे आपली वैयक्तिक माहिती अगदी काळजीपूर्वक भरायची आहे. जसे की ईमेल ID, वैवाहिक स्थिती काय आहे आणि आईचं नाव. हो, आणि आपली सामाजिक श्रेणी म्हणजे कॅटेगरी निवडताना चूक करू नका, कारण अनेक सरकारी योजनांचा लाभ ह्याच माहितीवर अवलंबून असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉमिनी म्हणजेच वारसाची माहिती भरणं खूप खूप महत्त्वाचं आहे. हा रकाना अजिबात सोडू नका, कारण भविष्यात विमा किंवा पेन्शनसारख्या योजनांचा लाभ आपल्या कुटुंबाला मिळावा यासाठी ही माहिती गरजेची असते. इथे आपल्याला 2 प्रकारचे पत्ते विचारले जातात, एक सध्याचा आणि दुसरा कायमचा. आता अनेकांसाठी हे दोन्ही पत्ते एकच असू शकतात. तसं असेल तर काहीच हरकत नाही, दोन्ही ठिकाणी तीच माहिती भरायची आहे. आता पुढचा आणि महत्त्वाचा टप्पा, यामध्ये आपण काय काम करतो याची माहिती भरणार आहोत. आणि ज्या खात्यात सरकारी लाभ मिळवायचे आहेत ते बँक खातं जोडणार आहोत. आता इथे अनेकांना एक प्रश्न पडतो की अरे, आपण जे काम करतो त्याचा कोड कसा शोधायचा? पण काळजी करू नका, त्यासाठी वेबसाईटवरच सोय केलेली आहे. वेबसाईटवरच आपल्याला NCO कोड लिस्ट नावाची एक लिंक दिसेल. त्यावर क्लिक केलं की कामांची एक मोठीच्या मोठी यादी उघडते. मग आपलं काम बांधकाम असो, दुकानदारी असो किंवा कम्प्युटरवरचं, ते यादीत शोधायचं आणि त्याचा कोड वापरायचा. एकदा कामाचा कोड निवडला की मग त्या कामाचा अनुभव किती वर्षांचा आहे हे सांगायचं. हे काम आपण कसं शिकलो, म्हणजे स्वतःहून की कुठेतरी ट्रेनिंग घेतलं याची माहिती द्यायची. आणि हो, पुढे जाऊन सरकारी ट्रेनिंगमध्ये रस आहे का हा पर्यायही इथे निवडता येतो. आता माहिती भरण्याचा जवळजवळ शेवटचा टप्पा. इथे बँकेचा खाते क्रमांक 2 वेळा टाकायचा, म्हणजे काही चूक व्हायला नको. आणि सोबतच आपल्या पासबुकवर जो IFSC कोड दिलेला असतो तो काळजीपूर्वक भरायचा, कारण सरकारकडून मिळणारे पैसे थेट याच खात्यात येतात. अभिनंदन, आपण जवळजवळ संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता फक्त आपण भरलेली सगळी माहिती एकदा तपासायची आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज फायनल सबमिट करण्याआधी भरलेली सगळी माहिती पुन्हा एकदा तपासायला मिळते. ही शेवटची संधी असते. आपलं नाव,
पत्ता, कामाची माहिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक अकाउंट नंबर सगळं बरोबर आहे ना हे नक्की तपासून घ्या. सगळं तपासून झाल्यावर खाली एक छोटा बॉक्स दिसेल. त्यावर टिक करून आपण माहिती बरोबर असल्याची खात्री द्यायची. आणि मग सबमिट बटन दाबायचं. बस, झालं आपलं काम. आणि गंमत म्हणजे सबमिट केल्या केल्या आपलं ई-श्रम चार्ट लगेच तयार होतं. त्यावर आपल्या आधार कार्डवरचा फोटो येतो आणि एक खास 12 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN सुद्धा येतो. तर मग आपली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. आपलं ई-श्रम कार्ड आता तयार आहे. आपण ते लगेचच PDF स्वरूपात डाउनलोड करून आपल्या फोनमध्ये ठेवू शकता किंवा त्याची प्रिंट काढून घेऊ शकता. तर बघा, आपलं कार्ड आता तयार आहे. हे फक्त एक डॉक्युमेंट नाहीये, ही एक चावी आहे. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यातील अनेक लाभांचे दरवाजे उघडणारी. आता खरा प्रश्न हा आहे की ह्या चावीचा वापर करून आपण आपल्यासाठी कोणकोणते दरवाजे उघडणार आहोत.